स्वानंदी, स्वानंदी काय झालं? तू रडतीयेस? अगं बोल ना काय झालं? मणी, अगं बोल ना काय झालं? मणी, काय झालं? हिला कोणी बोललं का काही? त्यांना काय झालंय मला कसं माहित असणार? अगं स्वानंदी बोल ना. स्वानंदी तुला माझी शपथ आहे, काय झालं? मणी सर अर्जुनला कोवळ्या उन्हात फिरायला बाहेर घेऊन गेले होते ना. अर्जुनला सांभाळण्याऐवजी यांनी जमिनीवर खाली ठेवलं अर्जुनला. काय? हो मॅडम, अर्जुन खाली जमिनीवर होता आणि रडत होता. नशीब मी वेळेत पोहोचले आणि त्याला उचललं, नाहीतर यांनी. ओ स्वानंदी बस करा. एवढी काळजी तुम्हाला तर मग तुम्ही स्वतः का नाही गेलात? स्वतः करायचं नाही, वरती हे अशी नाटकं करायची. मणी, ही काय पद्धत आहे बायकोशी बोलण्याची? बायको आहे ना ती माझी, मग आम्ही नवरा बायको बघून घेऊ. तू कशाला मध्ये पडतेस? आणि एवढंच पडलंय ना तुम्हाला दोघींना याचं, तर हातही लावणार नाही त्याला. अशी नकोय मला ती कटकट. मणी, हात नाही लावायचा मला. लायकीत राहा तुम्ही दोघी. याच्यानंतर जर हात उचलला तर हात उकडून ह्या हातात देईन. मॅडम प्लीज शांत व्हा तुम्ही. मावशी, सुजित, अरे कुठे आहात? तनिषा काय झालं? मावशी तू ती म्हण ऐकलीयस का? करावे तसे भरावे. अक्का मी आता माझ्या डोळ्यांनी बघून आले. म्हणजे मावशी अगं मी तुला सांगते काय झालं. मी ना बाहेरून येत होते तर ना आउट हाऊस मधून जोर जोरात भांडण्याचा आवाज आला मला. हो अरे सुजित, मी जाऊन बघितलं ना तर वॉर्डन आणि मणी हे दोघे भांडत होते. काय? अरे हो, अरे इतकंच नाही, भांडत काय होते. अरे ती वॉर्डन आहे ना, वॉर्डन, तिने तर मणीवर हात उचलला. भांडण काय आणि हात काय उगारणं. मणीने तर रागात त्या वॉर्डनचा हात झटकून दिला आणि निघून गेला. तेव्हा शपथ, सिरियसली विश्वास ठेव रे, मी कधी खोटं बोलते का? नाही ना. मावशी अगं ते आपल्या बरोबर वाईट वागलेत ना, आपल्याला त्रास दिला ना त्यांनी, मग आता त्यांच्यात भांडण होऊन त्यांना त्रास होतोय. हे आपल्यासाठी बेस्ट आहे की नाही सुजित? ह्या दिन्यानं आता हे काय नवीन नाटक केलंय? अशानं तो नक्की पकडला जाईल आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. तनू, तू सांगतेस ही बातमी खरी असेल तर फारच छान. त्यांनी आमच्या अर्जुनला आमच्यापासून दूर नेऊन जो मनस्ताप दिलाय ना, त्यांना शांती कशी लाभेल? जे झालं ते बरं झालं. बरोबर बोलतेस तू. आणि त्यांच्यात जर ही अशी भांडणं होत असतील ना, म्हणजे त्यांच्यात फूट पडते. आणि ही गोष्ट आपल्यासाठी चांगलीच आहे. हा दिन्या घरातून गेलाय, फोन उचलत नाहीये. आशा करतो की इथेच कुठेतरी गेला असेल आणि रागाच्या भरात सातारापर्यंत गेला नसेल. गरम डोक्याचा आहे तो. रागात निघून गेला तर मोठा प्रॉब्लेम होईल. काहीही करून त्याच्याशी बोलायला हवं, त्याला परत बोलवायला हवा. हे खूप मस्त झालं. ह्यांच्यात अजून भांडणं व्हायला पाहिजेत. काका एवढे डिस्टर्ब काय आहेत?
नक्की त्यांच्या मनात काय सुरू आहे. नाही म्हणजे सकाळी पण ते असेच विचित्र वागत होते आणि इतकी छान बातमी आणली आहे मी तरी ते खुश नाही झाले. उलट त्यांना टेन्शन आलंय. तनिष, नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती काय आहे ते जाणून घ्यायलाच पाहिजे. मावशी अगं मी विसरलेच. मला ना माझ्या फ्रेंडकडे जायचंय नोट्स घ्यायला. ते भांडण झालं म्हणून ते सांगायला मी आधी आले. मी जाऊ का? जा. सांभाळून जा. आलेच. दिन्याबाई, हे दिन्याबाई, काय प्रॉब्लेम? 10 मिनिटात तू अर्धा खंबा खाली केलास आणि काय बोलत पण नाहीयेस तू. काय बोलू, काय सांगू तुला? त्या म्हातारीने मारलं मला. दिन्यावर हात उचलला. ती म्हातारी आहे ना म्हणून सोडला नाही तर तिथेच गेम केला असं तिचा. हरला डोक्याचा बुगा केलाय त्या दोघींनी. येता जाता पिना मारतात. उठले का, बसले का, खाल्लं का, पिलं का, मुतले का, कुठे चालले, कधी येणार. पण झालंय आता. काय ते कागद बिगद दिलेत त्या म्हाताऱ्याला. आता फक्त दोघींचा गेम करायचा. गेम झाला की आपण नव्हतो घ्यारा. ह्याला आपल्याला राहायचं नाही या शहरात. मस्त गावाकडे जाऊ, मटण बिटन आणू, आरामशीर राहू. ए बेवड्या, दिसत नाही का तुला? बघतो बघतो काय? खुन्नस देतो काय? झेपत नाही तर कशाला पितो रे? काय बघतो काय? बोल ना. भाई झाला का तू? भाई बनतो. तुम्ही इथे बसा. बसा इथे. मी पाणी आणते. हे घ्या, पाणी प्या. मॅडम प्लीज तुम्ही इतका स्ट्रेस घेऊ नका. तुमच्या तब्येतीसाठी इतका स्ट्रेस बरा नाहीये. प्लीज प्लीज शांत व्हा. कशी शांत हो? हा, कशी शांत हो? माझा मुलगा माझ्याशी कसा वागला पाहिलंस ना तू? हात झटकून दिला त्याने माझा. आई आहे मी त्याची. कशी शांत राहा. मॅडम अहो नका इतका स्ट्रेस घेऊ. माझा म्हणे असा नव्हता. तू ओळखतेस ना त्याला. तो असा कधीच नव्हता. पण आज तो जे वागलाय ना ते एकदम टोकाचं वागलाय. तो चुकीचं वागलाय. तू ऐकलंस मला काय बोलला तू? लायकीत राहा म्हणाला. आईला कोणी असं बोलतं का? मॅडम प्लीज शांत व्हा. अरे सावकाश. तिखट आहे, ठसका लागेल ना. रस्सा आहे का साखरेचं पाणी? तुम्ही त्याला खाली कसं काय ठेवलं? सूट केली होती ना तुमच्या शर्टवर. सांभाळायचं ना. बस, आपल्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही. मॅडम मला माहिती आहे मनीष सर याआधी असे कधीच वागले नाहीत. पण माहिती नाही का गेल्या अनेक दिवसांपासून मनीष सर विचित्र वागतायत. मला काहीच कळत नाहीये. त्यांचं वागणं खूप बदललंय. खूप बदललंय. त्याचं वागणं बदललंय. अख्खा दिवस घराच्या बाहेर राहतो. उशिरा घरात येतो. आपल्या बरोबर नीट बोलत सुद्धा नाही. त्याच्या वस्तूंना हात लावायला देत नाही. काही झालं की लगेच चिडतो, अंगावर येतो. काल मी त्याचा शर्ट धुवायला घेतला तर हिसकावून घेतला माझ्या हातातून. मॅडम त्यांच्यात झालेला बदल मलाही जाणवतोय. पण तुम्ही नका इतका स्ट्रेस घेऊ. आपण करू काहीतरी. मॅडम मी सकाळी मनीष सरांशी बोलायला गेले तेव्हा ते काहीतरी शोधत होते. काय शोधत होता? माहिती नाही काय शोधत होते. पण मला असं वाटतंय आपण चेक केलं तर काहीतरी सापडेल आपल्याला.
तुम्ही पाणी प्या, मी बघते. काका त्या गाडीचा पाठलाग करा. त्या गाडीचा हो. कशासाठी? तुम्हाला काय करायचं, पाठलाग करा ना गपचूप. हो मॅडम, मी त्या गाडीचा पाठलाग करणार नाही. मला फालतूक लपड्यात नाही फसवायचं, पहिलं सांगून देतो. हो, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? हो मॅडम, तुम्ही कोणी पण असा, मी आता लगेच गाडी थांबवतो बघा. हो, थांबवलात ना तर बघा, मी खासदार सरपोतदारांची सून आहे, तनिषा सरपोतदार. हो मॅडम, मी तुम्हाला सांगतो, मी असल्या फालतूक लपड्यात नाही फसणार आहे बघा. हे बघा, तुम्ही माझं ऐकलत नाही ना तर तुमची रिक्षा, परमिट, लायसन्स सगळं कॅन्सल करवेन मी. पाठलाग करा गपचूप. हो, काय जबरदस्ती आहे का हो तुमची? पाठलाग करा गपचूप. अरे कुठं फसलो मी? दिन्यानं कुठे शोधायचं याला आता? हॅलो, अरे तुला दिन्या तिकडे दिसतोय का? हे बघ, आपल्या एरियामध्ये आला तर लगेच मला फोन करून कळव. व तुझ्या फोनची वाट बघतोय. ऐक ऐक दिन्या, ऐक दिन्या. सोड रे. काय बोलला तू? दिन्याबाई, काय बोलला तू दिन्या? दिन्याबाई, तो कशाला झेपत नाही तर? दिन्याबाई, अरे सोड. अरे काय बोलला तू? सोड. काय बोलला? बोल 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 परत बोल. काय बोलला तू? भाई फुटलाय तो. बस. हा बोल रे. हॅलो साहेब, मनी येतो बिंदिया बार मध्ये भांडणं करतोय, लवकर या तुम्ही. ए बिंदिया बारला घे. दिन्या भाई फुटलाय तो. बस आता. अरे अजून फुटलाच नाही तो. मला नडला त्याला फोडणार. दिन्या भाई फुटलाय. दिनू मागे हो, मागे हो. चल उठ, उठ, चल निघ, चल निघ. काय रे, काय तमाशा चाललाय इथे? आपापले काम करा जा. मला म्हणतो झेपत कशाला? काय चाललंय तुझं? डोकं फिरलंय का तुझं? हा, त्या माणसाच्या डोक्यात तू बाटली मारणार होतास? अरे हूं काय, हे तुझं गाव नाहीये, मुंबई आहे, मुंबई. सरळ आत गेला असतास तू. आणि काय रे, तू स्वानंदी आणि त्या नीलमशी भांडून मला न सांगता तू इथे आलायस आणि दारू ढोसतोयस? अरे तुझ्याबद्दल काळजी करतायत, तू वेळेत घरी गेला नाहीस ना तर शोधायला बाहेर पडतील त्या. अरे प्रॉब्लेम मध्ये येऊ आपण, कसं कळत नाहीये दिनू तुला? चल तू घरी चल. आपण नाही येणार तिथे. डोक्याचा भुगा झालाय पार.
त्या दोघींचा गेम करायचा बाकी, फक्त बाकी कागद बिगद दिलेत सगळे तुम्हाला. बेनू, हे बघ, तू प्लीज घरी चल. तू असं वागायला लागलास ना तर माझा सगळा प्लॅन फिसकटेल. काका मणीला भेटायला ऑलरेडी इथपर्यंत आहे आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे. तू चल आधी घ्या, घरी चल. सोडा. अरे घरी चल, हात जोडतो तुझ्या समोर. तू घरी चल आधी. नाही येणार. या बघा, हो माझ्या रिक्षाचे पैसे द्या ना, मला जाऊ द्या. काय तुमचं, शांत बसा ना जरा. तनिषा, ही इथे काय करते? हिला संशय तर नाही ना आलेला? मला उशीर होतोय, मला जाऊ दे. कुठे पळून चालली आहे का मी? देते ना तुमचे पैसे. उगाच बोंबावून चालवली आहे ती. अरे गप्प बसा. चला. आरामखोर मला म्हणतो झेपत नाही तर पिता कशाला. चल बाबा. मी नाही येणार आहे कुठे. हे तुम्ही तुमच्या कामाला लागा. चल चल, याला घेऊन चल. चल चल. अरे ती बाजूला ठेव. अरे बाजूला ठेव, ते घेऊन चल. ह्याला बघ, तिकडनं बाहेर घेऊन जातो. तिकडनं घेऊन जा. ठीक आहे, त्या मुलीला आतमध्ये सोडू नकोस, काही झालं तरी. हो मॅडम, कुठे चाललं? कुठे चालले म्हणजे? आज चालले मी. आतमध्ये परवानगी नाहीये. अशी कशी नाहीये? जाऊ दे. आतमध्ये कस्टमरला परवानगी नाहीये. अरे तुला माहितीये का कोण आहे मी? हा, माहितीये? तुम्ही जाऊ दे म्हटलं ना. तुम्ही कोणी असू द्या, आतमध्ये एंट्री नाही तर नाही. अरे तुम्ही बाहेर थांबू शकता. सो प्लीज तुम्ही बाहेर थांबू शकता. मॅडम, मला असं वाटतं की माझं चुकलं. नाही म्हणजे मी हात उगारायला नको होता. माहिती नाही, माझ्या रागवला असेल ना तो, म्हणून कदाचित अजूनपर्यंत घरी नाही आला. कुठे गेला असेल तो? एकदा फोन करून बघ ना त्याला. हो, मी करते फोन. स्विच ऑफ येतोय फोन. बॅटरी संपली असेल ना, म्हणून स्विच ऑफ झाला असेल. तुम्ही नका काळजी करू, येतीलच थोड्या वेळात ते घरी. मला सांभाळण्याचा प्रयत्न करतेस, सगळं कळतंय मला. रागाने जर का माणसाचा ताबा घेतला ना तर त्याच्या हातात काहीच उरत नाही. आपण काय करतोय त्याला काही कळत सुद्धा नाही. मणीने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? नाही सोनंदी, आपण मणीला शोधायला जाऊया. मॅडम, अहो बस आपल्याला शांत हो, बस तू. आपल्याला दारू पाहिजे अजून. आता किती पिशील? बस झाला भाई. तू जरा बाहेर जा, मला याच्याशी महत्वाचं बोलायचंय. दिन्या, काय एवढा तू चिडलायस? जरा शांत हो ना. त्या मणीच्या आईने हात उचलला आपल्यावर. बाई आहे म्हणून सोडलं नाही तर तिथं टपकवलं असता. तुमचं काम झालंय. कशाला मागा लागलाय माझ्या? आता जाऊ द्या ना मला. दिन्या, ते पेपर्स चुकीचे आहेत. मणीने आपल्याला फसवलंय. तुला जाऊन ते पेपर्स शोधावे लागतील आणि मगच तुला काय करायचं ते करतो. राहता राहिला प्रश्न त्या नीलमचा, तिच्या वतीनं मी हात जोडतो. मग तर झालं. हात नका जोडू, रोकडा टाका समोर. रोकडा टाका, नाही तर जायला मोकळा मी. लगेच सायोनारा. तुला जायचंय? ठीक आहे, मी काय तुला थांबवत नाही. पण एक विचार कर दिनू, काय तुझ्या भीतीनं तुझ्या विरुद्ध कोणी आजपर्यंत तक्रार केली नाही?
म्हणून तू अजून बाहेर आहेस. पण ज्या दिवशी पहिली तक्रार पोलिसांमध्ये जाईल ना, त्या दिवशी तुला अरेस्ट होईल आणि तुझ्या आधीचे सगळे केसेस ओपन होतील. तुझ्यावर नवीन केस लावली जाईल आणि तू परत बाहेर कधीच येऊ शकणार नाहीस. पण समजा माझं काम केलंस तर मी तुझ्या पाठीशी असेल. दिन्या, सामान्य माणसं तर सोड, मोठमोठे राजकारणी, मोठमोठे बिझनेसमन हे सगळे मला भेटायला आसुसलेले असतात. पण इथे मी बघ, हा खासदार सरपोतदार तुझ्या समोर उभा आहे हात जोडून. हे बघ दिन्या, मणी माझ्या बरोबर बरीच वर्ष राजकारणात आहे, माझा राईट हँड. पण आता तू मणी आहेस ना, तेव्हा बन की नगरसेवक आणि छान असे पांढरे शुभ्र कपडे घालून फिर ना SUV गाडीतून. एक गोष्ट लक्षात ठेव, खासदाराचा हात ज्याच्या डोक्यावर तो खरा भाई. आणि काय रे दिन्या, तू स्वतःला एवढा मोठा भाई म्हणवतोस ना. अरे तुला काय काम दिलं मी? तर ते पेपर्स मिळवायचे होते आणि त्या दोघींचा गेम करायचा होता. हा, अरे दिन्या, हे काम म्हणजे तुझ्या दृष्टीने अगदी फालतू आहे रे. आणि या फालतू कामासाठी मी तुला 2-2 जमिनी देतोय, कोटी कोटी रुपये देतोय, आणि तरी सुद्धा तुला हे जमत नाहीये. अरे मोठमोठे गुंड ज्यांना मी सुपारी देतोय ना, ते सुपारी वाजवतात आणि पैसे घेऊन ITत जातात. आणि तू साधं काम जमत नाही तुला. नाही, मी ऐकलं होतं की हा दिन्या एकदा सुपारी घेतली म्हणजे तो वाजवतो म्हणजे वाजवतोच. हा, पण ही फक्त अफवा निघाली. काय तू मैदान सोडून आलास काय आणि इथे इथे बसून दारू काय ढोसत होतास, रडत काय होतास? माझं चुकलं, जाऊ दे, चल ठीक आहे. मी माझ्या माणसांकडनं तुझे उरलेले पैसे पाठवतो, ते घे आणि जा परत तू. चला, राहू द्या. पैसे नकोय म्हणजे? राहू द्या म्हणजे दिन्या हलक्या क्वालिटीचं नाहीये. सुपारी घेतली म्हणजे फोडतोच. सुपारी कंप्लीट करतो, मग रोकडा द्या. आता कसं दिन्या भाई सारखा बोललास तू, शाबास. पण ते आता मणीच्या घरात लफडा केलाय, त्या बाया घेतील का मला घरात?